कळवण येथे भरधाव स्कॉर्पिओने दुचाकीला धडक, युवकाचा मृत्यू, चालक फरार, नातेवाईकांचा गंभीर आरोप। गाडीत वरिष्ठ अधिकारी होते, निष्पाप चालकावर गुन्हा। कळवण नांदुरी रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। भरधाव वेगात बेदरकारपणे चालविण्यात आलेल्या स्कॉर्पिओ कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला। याबाबत सविस्तर माहिती अशी की महिंद्रा स्कॉर्पिओ कार ही कळवण बाजूकडून नांदुरीकडे जात असताना चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अविचाराने व हयगईने वाहन चालवले। याचवेळी समोरून नांदुरी बाजूकडून येणाऱ्या हिरो HF डिलक्स दुचाकीला स्कॉर्पिओने समोरून जोरदार धडक दिली। या अपघातात दुचाकी चालक समाधान देवराम भराडी वय 30 वर्ष यांचा जागीच मृत्यू झालाय। अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अपघात घडवून आणल्यानंतर स्कॉर्पिओ चालकाने कोणतीही माहिती न देता घटनास्थळावरून पळ काढल्याचे निष्पन्न झाले आहे। या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार J.A. सोळंके हे करीत आहेत। पोलीस निरीक्षक टेंभेकर हे या प्रकरणाचे प्रभारी आहेत। दरम्यान या प्रकरणात मृत युवकाच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केलाय। नातेवाईकांचे म्हणणे आहे की संबंधित स्कॉर्पिओ गाडीत महाराष्ट्र शासनाचा एक वरिष्ठ अधिकारी प्रवास करीत होता, मात्र प्रत्यक्षात वाहन चालवणाऱ्या निष्पाप चालकावरच गुन्हा दाखल करून खरे दोषी व गाडीत असलेले अधिकारी व इतर व्यक्तींना वाचवले जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। जोपर्यंत स्कॉर्पिओ गाडीत उपस्थित असलेले अधिकारी व संबंधित व्यक्तींवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही। तसेच पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्याची तयारी असल्याचे नातेवाईकांनी स्पष्ट केले आहे। न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिलाय। या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची भावना पसरली असून प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मी गोटू जगताप समाजाचं काम करतो धुळ्यात, जिल्हा नवनाथ मित्र मंडळ। काल सायंकाळी संतोष समाधान बराडी हा त्याचा पोटाचा व्यवसाय करून त्याच्या घराकडे कोल्हापूर फाट्याकडे येत असताना साकोरी फाट्या या ठिकाणी महाराष्ट्र शासन अशा नावाच्या स्कॉर्पिओने त्याला जोरदार धडक दिली आणि तो तिथं मृत्युमुखी पावला। आमच्या माहितीनुसार त्या गाडीमध्ये उपविभागीय सार्वजनिक बांधकामचे अधिकारी होते। तीन लोक होते, त्याच्यात एक लेडीज, त्याच्यात एक घोडगे साहेब म्हणून एक बागुल आणि एक प्रशांत सुरेश दोंदे हा ड्रायव्हर, असं त्यांचं म्हणणं आहे की हा ड्रायव्हर आहे। पण माझ्या मनात एक शंका आहे की हा ड्रायव्हर नसून ही गाडी कोणता तरी अधिकारीच चालवत होता, कारण हा ड्रायव्हर कालच्या काल उपलब्ध केला, रात्रीच्या रात्री उपलब्ध केलेला हा ड्रायव्हर आहे। याच्या पहिले त्या गाडीला ड्रायव्हर दुसरा होता आणि ज्या व्यक्तीचा जिथे ॲक्सिडेंट झाला ही महाराष्ट्र शासनची गाडीने त्याला तिथं जखमी आहे, तो जिवंत आहे का मेला आहे ही शहानिशा न करता त्याला टाकून ही गाडी पळून गेली। ही गाडी नांदुरीला सापडली असताना तो ड्रायव्हर तिथं जमा होता। आम्ही आज तिथं जाऊन त्याला भेटलो, त्याला विचारलं या गाडीत कोण कोण होतं। माझ्याबरोबर 3 लोक होते, त्या तिन्ही लोकांना आमचा संपर्क होत नाहीये। आज या मुलीचा नवरा मरून गेला, हा करता घरातला एक पुरुष होता, हा आता यांच्या जीवनातनं चालला गेलाय। आता यांच्या जीवनाची हमी कोण घेणार, यांचं पुढचं भविष्य कोण पाहणार, हा समाजाला पडलेला हा फार मोठा प्रश्न आहे। आणि या स्कॉर्पिओची आमच्या माहितीनुसार इन्शुरन्स नाहीये, इन्शुरन्स डेट संपली, सरकारच्या गाड्यांचे इन्शुरन्स डेट संपून गेले। मग याला कोणत्या आधारावर आपण कोणत्या पद्धतीने केस दाखल करून कोणता क्लेम पास करायचा, आपण कोणत्या पद्धतीने क्लेम पास होणार आहे, आणि पुढचं भविष्य कोण पाहणार आहे। आमची पोलीस प्रशासनाला हात जोडून विनंती, जे कोणी त्या गाडीमध्ये 3 लोक होते, आमचा संशय त्याच्यापैकी कोणतरी एक गाडी चालवत होता, त्यांना इथं बोलवा, या ड्रायव्हर त्या तिघांवर कारवाई करा। अन्यथा ज्या गावाला या मुलाची आज अंत्यविधी, त्या गावाहून शेकडो लोक कळवणच्या पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाले। जर आम्हाला आणि या परिवाराला जर न्याय नाही मिळाला तर संध्याकाळपर्यंत इथं पाय ठेवायला जागा राहणार नाही, त्याला जबाबदार आम्ही नाहीये। आम्हाला तुम्ही इथं बसून ठेवलंय, इथं उपाशी तापाशी सर्व लोक इथं बसले, कोणीच कोणाची काही सोय करत नाहीये। पण जोपर्यंत याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणी इथं 1 इंचही हलणार नाही, एवढी आमची प्रशासनाला विनंती। पुढे कोणत्या गोष्टीला गालबोट न लागायला पाहिजे या पद्धतीनेच आम्ही काम करू। तर आमच्यावर जर कोणत्या पद्धतीने कोणी दबाव जर लवकर त्या 3-4 लोकांनी इथं आणा आणि आमची बॉडी घेऊन आम्हाला जाऊ द्या, अन्यथा ही बॉडी इथनं हलणार नाही, एवढी विनंती करतो। जय महाराष्ट्र। बस काल रोजी साकोरी फाट्याच्या दरम्यान एका महाराष्ट्र शासन दिलेल्या वाहनाने अपघात केला, त्यात एक मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झालेला आहे। आम्ही रात्रीच सदर मयताचे पत्नीची फिर्याद घेऊन आरोपितांवर
जोरदार भरधाव वेगात वाहन चालवून मोटरसायकल स्वाराच्या मृत्यूस कारणीभूत होऊन खबर न देता पळून गेले म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे. सदरचे वाहन अपघात करून पळाल्यानंतर आम्ही त्याला सप्तशृंगी गड पायथा या ठिकाणी पकडलेले आहे. त्यातील ड्रायव्हरला ताब्यात घेतलेलं आहे. गुन्हा दाखल आहे आणि याचा तपास चालू आहे. ही गर्दी कसली सर? आता सदर बाबत जो गुन्हा दाखल आहे त्या संदर्भात त्यांचं म्हणणं आहे की PWD विभागाने मयत हा अत्यंत गरीब आहे, त्याला भरपाईची ग्वाही द्यावी. जोपर्यंत ते PWDचे अधिकारी आम्हाला ग्वाही देत नाही तोपर्यंत आम्ही पुढे ताब्यात घेणार नाही आणि इथून उठणार नाही. आम्ही त्यांना सर्व सदस्यीय मार्ग समजावून सांगितलेले आहे. भरपाई देणे किंवा हे करणे याचे निर्णय माननीय कोर्ट देत असतात. पोलिसांचं काम तपास करणे, आरोपी अटक करणे, कोर्टात सर्व डॉक्युमेंट सादर करणे हे आहे. तरी पण ते लोकांना नाशिक स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी दीपक गांगुर्डे, कळवण.